नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी, बायपास किंवा नस ब्लॉक झालेली असेल तर तुम्हाला कुठल्याही ऑपरेशनची गरज नाही. अतिशय खात्रीशीर इलाज आहे. 15 दिवसामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आणि 15व्या दिवसानंतर तुम्ही तुमचा कार्डिओग्राफ काढून घ्या किंवा तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन चेक करा. ब्लॉक झालेली नस आहे ती पूर्णपणे मोकळी झालेली असेल, रक्ताच्या गोठळ्या पातळ होऊन पूर्णपणे मोकळे झालेले असतील. असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण शास्त्रीय आधारानुसार, विज्ञानाच्या पूर्ण नियमानुसार तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा, कारण या उपायामुळे हजारो लोकांचे जे जीव आहेत ते सहज वाचू शकतात. त्यांचा 4-4, 5-5 लाख रुपये जो अँजिओग्राफी बायपासचा जो खर्च आहे तो वाचू शकतो. गरीबातील गरीब लोकांपर्यंत अवश्य शेअर करा, कारण त्यांचा सुद्धा फायदा होईल. केवळ उपचाराअभावी मरणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे आणि हा अतिशय साधा उपाय आहे. हा सहज करता येण्यासारखा उपाय आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा, त्यांनाही याचा फायदा होईल. ज्यांना अटॅक येऊन गेलेला आहे, ज्यांचा बायपास झालेला आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा परत अटॅक येऊ नये म्हणून हा उपाय त्यांना करता येऊ शकतो. त्याच पद्धतीनं ज्यांना हार्ट अटॅकची भीती आहे, म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, हाय कोलेस्ट्रॉल आहे किंवा त्यांच्या आनुवंशिकतेमुळे त्यांना अटॅकचा धोका आहे, अशा लोकांसाठी हा उपाय वरदान ठरणार आहे. या उपायासाठी अतिशय साध्या वस्तू आहेत, पण सर्व हृदयाशी संबंधित, हृदयाचं कार्य वाढवणाऱ्या आणि 15 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. 15 दिवसाचा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप लिंबाचा रस. साधारणतः 10 ते 12 लिंबू जर घेतले आपण, कापले, तर त्याचा 1 कप रस निघतो. 1 कप आल्याचा रस आपल्याला याच्यासाठी लागणार आहे. आल्याचा रस काढण्यासाठी अद्रक जे आहे किंवा आलं आहे ते खिसणीवर चांगल्या पद्धतीने खिसून घेतलं आणि सहज जरी पिळलं तरी त्याचा रस निघतो. 1 कप आपल्याला आल्याचा रस लागणार आहे. 1 कप लसूण रस लागणार आहे आपल्याला याच्यासाठी. लसूण रस सुद्धा लसूण पाकळ्या काढून घेऊन लसूण जर कुटून घेतला तर साधारणतः अर्धा किलो लसणाला 1 कप रस निघतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे सफरचंदाचं व्हिनेगर 1 कप. हे सहज तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होतं. कुठल्याही कंपनीचं घ्या, ओरिजिनल असेल. 4 गोष्टी आपल्याला लागणार. 1 कप लिंबाचा रस, 1 कप आल्याचा रस, 1 कप लसण रस आणि 1 कप सफरचंदाचं व्हिनेगराचा रस. आता हे मिळून 4 कप झालेलं आहे मिश्रण. 4 कप मिश्रण आपल्याला हे एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित गाळून घेऊन त्याला उकळवायचं आहे, चांगल्या पद्धतीनं उकळवायचं आहे. हे जे 4 कप मिश्रण तयार झालेलं आहे, हे 4 कप उकळवून 2.5 ते 3 कप होईल इथपर्यंत त्याला उकळवायचं आहे. उकळवल्यानंतर याचा एक घट्ट पदार्थ तयार होतो. हा हृदयासाठी अतिशय उपयुक्त असा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ आपल्याला 3 कप मधामध्ये, म्हणजे 3 कप मधामध्ये हा आपल्याला मिसळायचा आहे. आणि हे जे औषध आहे हे तुम्हाला 21 दिवसापर्यंत सहज पुरेल. एवढंच औषध तुम्हाला बनवायचं आहे. तुम्ही सहज घरी बनवू शकता असं औषध आहे. मध मिक्स केल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये हे स्टोअर करून ठेवायचं आहे. आणि रोज सकाळी उपाशी पोटी 1 चम्मच हे जे औषध आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. 1 चम्मच रोज सकाळी उपाशी पोटी. त्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही. हा 1 चम्मच घेतल्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी पिऊ शकता, पण त्यानंतर अर्धा तास तुम्ही काही खायचं नाही. हे औषध तुमच्या ब्लॉक झालेल्या नसा पूर्णपणे मोकळ्या करतं. त्याच पद्धतीने तुमच्या रक्तामध्ये ज्या गुठळ्या झालेल्या असतील त्या पण पूर्णपणे मोकळ्या करतं. याला शास्त्रीय आधार आहे. आता लिंबू जे आहे, लिंबू तुम्हाला सगळ्यांच्या परिचयाच आहे. यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं, जीवनसत्व क असतं आणि याच्या सालीमध्ये प नावाचा घटक आहे, म्हणजे तो आपल्या केस वाहिन्यांचं रक्षण करतो. त्याच पद्धतीनं रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही. आता हे तुम्हाला सर्वांना परिचयाचं असेल. त्याच पद्धतीनं कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणामध्ये आणण्याचं काम हे लिंबू करत असतं. केस वाहिन्याचं रक्षण करतं, धमन्या सुद्धा मजबूत करतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल आपल्या इकडे साठत नाही. दुसरा जो घटक आहे तो आहे लसूण. लसूण तुम्हाला सर्वांच्या परिचयाचा आहे. हाय बीपी कंट्रोल करतो, अटॅक येऊन देत नाही लसूण.
आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतो. लसूण अटॅक येऊ देत नाही. पश्चिम जर्मनीमध्ये झालेल्या संशोधनानुसार लसूण हा कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणतो. याच्यामध्ये जे ॲलिसिन आणि ॲलिसॅटिन 1 आणि ॲलिसॅटिन 2 असे जे घटक आहेत ते आपला रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदयरोगाचा धोका पूर्णपणे निघून जातो. त्याचप्रमाणे आले किंवा अद्रक जे आहे ते सुद्धा रक्तदाब नियंत्रणात आणतं, हृदयरोगापासून आपलं पूर्णपणे संरक्षण करतं. त्याच पद्धतीनं आलं हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. म्हणजे जे आपण मिश्रण बनवणार आहेत ते मिश्रण 21 दिवसापर्यंत खराब होत नाही. असं हे नॅचरल नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे, संवर्धक आहे. ऍपल व्हिनेगर म्हणजे सफरचंदाच्या व्हिनेगराचे महत्व माहिती असतील, ते सुद्धा हृदयरक्षक आहे. त्याच पद्धतीने मध तर तुम्हाला याचे गुणधर्म सर्वांना माहिती असतील. मध हा ओरिजिनल असावा, घेताना त्याची काळजी घ्यायची आहे, ओरिजिनल मध असावा. हे जे मिश्रण आहे हे जीवन संरक्षण असं हे मिश्रण आहे. तुम्ही हे मिश्रण अवश्य करून त्याचा लाभ घ्या. कुठलाही साईड इफेक्ट नाही याचा आणि प्रत्येक प्रकारचा रोगी हे घेऊ शकतो. याने काही 21 दिवसामध्ये तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. उलट तुमच्या शरीरामध्ये याचा खूप चांगला फायदा होईल. ब्लॉक झालेल्या ज्या नसा आहेत, रक्ताच्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या पूर्णपणे पातळ होतील. तुम्ही 21 दिवसानंतर चेक करून बघू शकता. त्याच पद्धतीनं हे व्हेरिकोस वेनवर सुद्धा हे औषध चांगल्या पद्धतीनं कार्य करतं, कारण त्यामध्ये सुद्धा ज्या चॉकअप झालेल्या नसा आहेत, शिरा आहेत, त्या पूर्णपणे मोकळं करण्याचं काम करतं. म्हणून जर तुम्हाला हृदयरोगाची भीती वाटत असेल किंवा अटॅक येऊन गेलेला असेल, तुमच्या नातेवाईकाला येऊन गेलेला असेल किंवा त्याची भीती जर असेल तर तुम्ही हे औषध 21 दिवस नक्की घ्या. तुम्हाला त्याचा 100% लाभ होईल. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.